आज लाखो तरुणी आपलं गाव सोडून मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये येतात. तर जेव्हा हे येतं तेव्हा सुरुवातीला तर खूप ग्लॅमरस वाटत असतं, पण मग हळूहळू लोनली वाटतं. असं का व्हायला लागतं? कसं आहे की सगळा जो व्याप आहे आयटीचा किंवा जो कॉर्पोरेटचा तो पुणे मुंबई या क्षेत्रांमध्ये एकवटलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल 10वीतला माझा जवळपास 70-75% क्लास इथेच आहे पुण्यामध्ये किंवा बँगलोर मुंबईमध्ये बाहेरच आहेत. तर सुरुवातीला कसं असतं की आपल्याला ते नव्याचे 4 दिवस 9 दिवस अशी म्हण आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला आपण नक्की कुठे उभा आहोत याची जाणीव होते. की जे मायग्रेंट वर्कर असतात त्यांना इथे पूर्णपणे सोशल सपोर्ट नसतो, कारण त्यांचे रिसोर्सेसच कमी पडतात. म्हणजे डॉक्टर्स असो किंवा तुमचे रिलेटिव्ह असो, प्रत्येक गोष्टी करता पैसे खर्च करावे लागतात. तर मी सुरुवातीला तर पहिले हेच म्हणेल की इथे आपल्याला नसलेला सोशल सपोर्ट हा कॉस्टली अफेअर आहे. आपल्यासारखे जे लोक बाहेरून येतात त्यांना नक्कीच सगळ्या गोष्टींवर स्ट्रगल करावं लागतं, नक्कीच पैसा जास्ती खर्च करावा लागतो. त्या मानाने सुविधा मिळतील की नाही याची गॅरंटी नाहीये. आणि एकंदरीत त्याच्यामुळे तुमचा रोजच्या जगण्यातला ताण वाढतो आणि आनंदी नाही वाटत ना. तुम्ही किती पैसा खर्च केला तरी इथे आनंदी वाटत नाही. एकटेपणा किंवा एकांत ह्याला बऱ्याच वेळा सगळ्यांना घाबरतात, तर त्याचा आनंद कसा घ्यायचा? म्हणजे एकटेपणा आणि एकांत, सॉलिट्यूड आणि लोनलीनेस. तर अर्थात तुम्ही जर स्वतःसोबत राहू शकता म्हणजे तुम्ही स्टेबल आहात. बहुतेक लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की ते एकटे नाही राहू शकत. एकटं राहणं काही वाईट नाहीये. एकटं म्हणजे काही काळापुरतं एकटं राहणं वाईट नाहीये. सोशल मीडियावर खूप कनेक्टेड असतो. आपल्याला असं वाटतं की अरे मला एवढे जण ओळखतायत, एवढे जण लाईक करतायत किंवा काय वॉटेवर. पण एक रात्री घरी गेल्यानंतर ह्या डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि इमोशनल लोनलीनेस ह्याच्यामध्ये खूप विरोधाभास जाणवतो. हो, दुर्दैवाने जेव्हा हे मायग्रेशन सुरू झालं पुणे मुंबईकडे, विशेष करून आयटीच्या दृष्टीने, पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद, त्याच वेळेला सोशल मीडियाचा उगम झाला. 2004-05 वेळेला ऑर्कुट नंतर मग फेसबुक आलं. 2010ला इंस्टाग्राम आलं, व्हॉट्सअप सुरू झालं. त्यामुळे त्यांनी हा जो प्रकार लोनलीनेसचा सध्या वाढवला आहे, त्याचा सगळ्यात मोठा हात आहे. एखाद्याला अगदीच एकटं वाटत असेल तर त्याने त्याच्या भावनांना कसं नाव द्यावं? नमस्कार, मी अवंती दामले. आजच्या उघड उघडच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला ज्या गेस्ट लाभलेल्या आहेत त्या इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात, डॉक्टर वृषाली राऊत. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही एवढा तुमचा वेळ दिलात, कारण हा असा विषय आहे की आपल्याला बऱ्याच वेळा माहितीच नसतं की अशा डिग्रीला आपण अप्रोच करावं, अशा लोकांकडून कन्सल्टेशन घ्यावं की जिथे आपल्याला ॲक्च्युअली त्याच्याचं सोल्युशन मिळू शकेल. सो मॅम, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद तुमच्या सगळ्या टीमचे की मला इथे येण्याची संधी दिली, कारण माझा विषय लवकर लोकांच्या पचनी किंवा कळत नाही लोकांना की इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट म्हणजे काय. क्लिनिकल कळतं त्यांना, क्लिनिकल सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजी. तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे जी लोक कामाच्या ठिकाणचं वर्तवणूक किंवा बिहेवियर याचा अभ्यास करतात. सगळ्या प्रकारचं बिहेवियर, ते कम्युनिकेशन असो, एका ग्रुपमध्ये लोक कम्युनिकेट कसे करतात एकमेकांशी, किंवा कसं करायला हवं, प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायला हवी, लोकांना मोटिवेट कसं करायला हवं. त्याच्यानंतर आता नवीन तो जो त्याच्यातला प्रकार आहे तो आहे वर्कप्लेस वेलनेस, म्हणजे कामाच्या ठिकाणचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे कसं ठेवता येईल. तर या सगळ्यांचा अभ्यास हा इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये होतो. इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे टेस्ट असतात की कोणाला कामावर घ्यावं, कुठल्या पद्धतीचा जॉब करता कुठल्या पद्धतीचा व्यक्ती योग्य राहील, किंवा करिअर प्रोग्रेशन करता या व्यक्तीला पुढे कसं जाता येईल, याच्या पण टेस्ट असतात. लिडरशिप कशी डेव्हलप करता येईल, त्याच्या मेथड्स पण आहेत आणि त्याच्या टेस्ट पण आहेत. तर हा विषय खूप मोठा असून भारतामध्ये थोडी याला ओळख आणि प्रसिद्धी कमी आहे. पण मी इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट म्हणून 2006 पासून पुण्यात IT क्षेत्रात काम करते. सुरुवातीची 8 वर्ष मी HR मध्ये काम केलं आहे, म्हणजे रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, HR जर्नलिस्ट जे म्हणतात ना, जे HR सकट जे तुमचं हायरिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, ते सगळं त्याच्यात येतं. आणि 8 वर्ष काम केल्यानंतर मी IT इंडस्ट्रीच्या मानसिक आरोग्यावर PhD केली आहे. म्हणजे मी जॉब करता करताच PhD केली. आणि मग मी 2014 नोव्हेंबरला ती PhD सबमिट केली. आणि त्याच्या बेसिसवर मी सिमन्स PLM नावाची जी कंपनी आहे पुण्यामध्ये, त्यांच्या एका डिपार्टमेंटनी मला हायर केलं होतं फुल टाइम रोलमध्ये. त्या रोलमध्ये मला सुदैवाने माझं PhD, जे काही माझे फायंडिंग्स होते PhDचे, ते सगळे इम्प्लिमेंट करण्याचा चान्स मिळाला. तो आत्ता जो तुम्ही खूप चर्चेला जाणारा विषय आहे, तुम्ही जो बघता की कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य, तर हे सगळे प्रयोग मी 2015 ते 2018
4 वर्षामध्ये आम्ही बऱ्यापैकी कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य याच्यावर काम केलं सिमन्समध्ये असताना. आणि तिथे मुळात मोटिवेशन कसं वाढवता येईल आणि मानसिक आरोग्याचा प्रोडक्टिव्हिटीशी कसा परिणाम आहे, किंवा कामगारांची भावनिक क्षमता कशा वाढवता येतील. कामगार म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स होते ते खरं तर ते व्हाईट कॉलर्स आहेत, त्यांना कामगार म्हटलेलं आवडत नाही. पण आणि आम्ही खूप अशा सोशल, इमोशनल, फायनान्शियल आणि फिजिकल या 4ही लेवलला काम करायचो. म्हणजे इमोशनल वेलबिंग, फिजिकल वेलबिंग, सोशल वेलबिंग आणि फायनान्शियल वेलबिंग. तर या 4ही आस्पेक्ट्सवर काम करून तुम्हाला एक होलिस्टिक डेव्हलपमेंट जी म्हणता येईल एम्प्लॉईजला, ती तुम्ही करू शकता किंवा त्याला मदत करू शकता. तर असं मी 2019 पर्यंत केलं. त्याच्यानंतर मी त्या कॉर्पोरेटच्या जॉबवरून बाहेर पडले आणि मला थोडं म्हणजे दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या, बाहेर जायचं होतं. पण कोरोना आला आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझे वडील गेले. आणि मग त्याच्यानंतर मग अर्थात आयुष्याची दिशा बदलली आणि मला जे काही आहे ते म्हणजे परत पुण्यात यावं लागलं, पुण्यातच काम सुरू करावं लागलं. आणि या काळात मी 2 पुस्तकं लिहिली. एक आहे कामगारांचं मानसिक आरोग्य, ते 2021 ला आलंय. आणि दुसरं आहे मानसिक आघात समजून घेताना. पहिलं पुस्तक ते पूर्णतः कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य, लॉस काय आहेत, काय करायला हवं, किंवा कुठल्या क्षेत्रातलं म्हणजे माध्यमकर्मी आहे तर माध्यमकर्मींचं मानसिक आरोग्य कसं राखता येईल, किंवा चालकाचं मानसिक आरोग्य कसं राखता येईल, किंवा वकिलांचं मानसिक आरोग्य कसं राखता येईल. अशा त्याच्यात 10 प्रकरणं आहेत वेगवेगळी. आणि कुठले असे फॅक्टर्स आहेत जे एका कामगाराच्या, कर्मचाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ झोप, व्यसन, त्याची भावनिक क्षमता, अर्गोनॉमिक्स, तो कुठे बसतो, म्हणजे हे किती कम्फर्टेबल आहे हा स्टुडिओ, आपण तसा विचार करून म्हणजे केला आहे. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे कामाच्या ठिकाणी तसं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यात म्हणजे रिसर्च सकट त्यात मांडला आहे. मग एचआरचा रोल काय आहे, किंवा ऑक्युपेशनल हजार्ड्स आणखी कुठले कुठले आहेत. तर असं त्या पुस्तकाची मांडणी आहे. आणि ते पुस्तक पण चांगलं गेलं. त्याचे सुधारित आवृत्ती आता किंवा सुधारित रूप म्हणता येईल ते आता 2026 मध्ये येईल. आणि ते पुस्तक जर लोकांना वाचायचं असेल तर ते कुठे अवेलेबल आहे? ते अर्थात ते सोशल मीडियावर येईलच. पण जर त्याचे काही पॉडकास्ट पण आहेत माझे, त्यांनी जर माझा सोशल मीडिया व्हिजिट केला त्याच्यावर त्यांना कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य याच्यावर माझे सर्वात जास्त पॉडकास्ट आहेत. आणि पुस्तक माझं पुढच्या वर्षी म्हणजे 2026च्या मध्याला येईल कदाचित. आमचा प्रयत्न सुरू आहे लवकर आणावं म्हणून. आणि दुसरं पुस्तक जे आहे ते मानसिक आघात समजून घेताना, ते जर कोणाला हवं असेल तर अर्थात ते मेसेज करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देण्यात येईल. आणि ते पुस्तक पोस्ट कोविड मेंटल हेल्थवर आहे. कारण कोविड हा ट्रॉमा होता आणि कोविडमुळे जे काही आपल्या आयुष्यामध्ये बदल झाले, अनेकांचे आप्तस्वकीय गेले, जॉब लॉस झाला, हेल्थ इश्यूज झाले. म्हणजे आता लॉंग कोविडचे काही काही असे पेशंट्स मला माहिती आहेत की ते रिकव्हरच झाले नाहीत. त्यात सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले पण लोक आहेत की ते परत कामावरच गेले नाहीत. मला कोविड होऊन गेला, मला लॉंग कोविड झाला, त्यावेळेला मी जॉब सोडला माझा फुल टाइमचा. आणि मला जे अनुभव आले त्याच्यात मी पुस्तकामध्ये सगळी मांडणी केली आहे. आणि पुस्तक चांगलं जात आहे. त्यामुळे पुस्तकासाठी जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याचे डिटेल्स तुम्ही द्या. आता तुम्ही जेवढा एक्सपिरियन्स सांगितलात तुमचा कामाचा व्याप्ती बघता, तर मला पहिला प्रश्न येतो की आज लाखो तरुणी आपलं गाव सोडून मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये येतात. तर जेव्हा हे येतं तेव्हा सुरुवातीला तर खूप ग्लॅमरस वाटत असतं, पण मग हळूहळू लोनली वाटतं. असं का व्हायला लागतं? अच्छा, मागचं कारण काय असं? हा प्रश्न मला सुद्धा जवळचा आहे, कारण मी पण मायग्रेंट आहे. मी पण मी नागपूरची आहे आणि मी 2006 पासून पुण्यात असते. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न आपण जे आज काही डिस्कस करणार आहोत ते सगळं मला लागू होतं. म्हणजे हे फक्त असं नाही की मी थेअरी म्हणून सांगते, मी त्याच्यातून गेली आहे. हा, तुम्ही पण गेले असेल. म्हणजे जे असं म्हणतात ना अप्रूटनेस, किंवा आपल्याला आपण इथे बिलॉंग करत नाही, ही फिलिंग जी आपल्याला येते ती थोडी सुरुवातीपासूनच तुम्हाला रिजेक्शन सारखी फिलिंग येते. आणि कसं आहे की सगळा जो व्याप आहे आयटीचा किंवा जो कॉर्पोरेटचा, तो पुणे, मुंबई या क्षेत्रांमध्ये एकवटलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल 10वीतला माझा जवळपास 70-75% क्लास इथेच आहे पुण्यामध्ये, किंवा बँगलोर, मुंबईमध्ये, बाहेरच आहेत. तर सुरुवातीला कसं असतं की आपल्याला ते नव्याचे 4 दिवस, 9 दिवस अशी म्हण आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला आपण नक्की कुठे उभा आहो याची जाणीव होते.
आणि हे मी माझ्या PhDच्या थिसिसमध्ये पण लिहिलं आहे की जे मायग्रेंट वर्कर असतात त्यांना इथे पूर्णपणे सोशल सपोर्ट नसतो. त्यांना प्रत्येक गोष्टी करता स्ट्रगल, म्हणजे आज जी व्यक्ती मायग्रेंट आहे ती 1 लाख रुपये पगार कमवते आणि जी व्यक्ती लोकल आहे जी 1 लाख रुपये पगार कमवते, तुम्ही बघा की जी मायग्रेंट आहे तिला जास्त खर्च करावे लागतात. का बरं? कारण त्यांचे रिसोर्सेसच कमी पडतात. म्हणजे डॉक्टर्स असो किंवा तुमचे रिलेटिव्ह असो, प्रत्येक गोष्टी करता पैसे खर्च करावे लागतात. या उलट जर तुम्ही स्वतःच्या शहरामध्ये असाल तर तुम्हाला इतके पैसे खर्च नाही करावं लागत, तुमची अशीच कामं होतात. अगदी त्यामुळे तुम्ही जिथले म्हणा भूमिपुत्र जिथले आहात तिथे तुम्हाला ओळख असते, त्यामुळे प्रत्येकाला पैसा द्यायची गरज पडत नाही. त्यामुळे पैसा हा फर्स्ट मी तर म्हणजे पहिला आहे. कारण मी जितके सुरुवातीपासून चांगले पैसे कमवते आहे, पण त्याच्यामध्ये मी बघितलं की बराचसा पैसा आपला याच्यामध्येच जातो, जो खरं तर सोशल सपोर्ट आपल्याला असता, आपण लोकलाईट असतो तर तो पैसा कमी झाला असता, म्हणजे वाचला असता तो पैसा. तर मी सुरुवातीला तर पहिले हेच म्हणेल की इथे आपल्याला नसलेला सोशल सपोर्ट हा कॉस्टली अफेअर आहे. पण ते लोक खरंच भाग्यवान आहे जे लोकलाइट्स आहेत. पण आम्ही आपल्यासारखे जे लोक बाहेरून येतात त्यांना नक्कीच सगळ्या गोष्टींवर स्ट्रगल करावं लागतं, नक्कीच पैसा जास्ती खर्च करावा लागतो. त्या मानाने सुविधा मिळतील की नाही याची गॅरंटी नाहीये. आणि एकंदरीत त्याच्यामुळे तुमचा रोजच्या जगण्यातला ताण वाढतो आणि आनंदी नाही वाटत ना. तुम्ही किती पैसा खर्च केला तरी इथे आनंदी वाटत नाही. मॅम, सोशल कॅपिटल म्हणजे काय? आणि म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात की जेव्हा तुम्ही तुमच्या गावात असता तेव्हा अगदी हाकेवर गोष्टी पूर्ण होतात, तर खरंच ह्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अर्थात, कारण आपण सगळेजण एका सेफ्टीच्या फिलिंग करता तयार झालो. आपला मेंदूला सेफ्टी हवी असते. म्हणजे तेव्हा म्हणतो ना की ट्रॉमा झाल्यानंतर ती सेफ्टीची फिलिंग जाते आणि ती व्यक्ती भीतीत जगायला सुरुवात करते. त्यामुळे जर तुम्ही बाहेरून आले असाल आणि जर आपल्याला असा रिजेक्शनचा एकदम अनुभव येतो की आपल्याला इथे कोणी ओळखत नाही, तो पण एक प्रकारचा मानसिक आघात किंवा ट्रॉमाच आहे. आणि मग आपण भीतभीत जगायला सुरुवात करतो की नाही आपल्याला कोणी मदत करेल का, आणि आपण पुढे अडीअडचणीच्या वेळेला आपल्याला धावून येईल का, आपण आजारी पडू तर आपलं कोण बघेल. रूममध्ये झोपलेले असतात लोक, म्हणजे इथे अनेक वृद्ध आहेत. आता मी कोथरूड सारख्या भागात राहते, त्यांची मुलं परदेशी आहेत किंवा ते इथले नाहीत, इथे येऊन राहतात. तर अनेक वेळा म्हणजे रूममध्ये अक्षरशः म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असतात किंवा गेलेल्या अवस्थेत असतात, पण कोणी नसतं बघायला. हेच जर तुमच्या शहरात किंवा गावात राहत असाल, कोण ना कोणी ठकठक करून जातं की आहे का रे घरी, काय सुरू आहे काय नाही, जाणारे येणारे विचारतात तुम्हाला. तो प्रकार इथे नाही. तर तेच तुमचं सोशल कॅपिटल आहे की जे तुम्हाला पैशाशिवाय सुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकतात, ज्या तुमचं अर्थात तुमचे ज्या लोकल ओळखी असतात सगळ्यात महत्वाच्या. म्हणजे तुमची शाळा आहे, कॉलेज आहे, शाळा कॉलेजमधले शिक्षक, इथे कोण आहे मला ओळखणारा? कोणीच नाहीये. त्याच्यानंतर अगदीच दुकानदार सुद्धा किंवा डॉक्टर्स, या सगळ्या गोष्टी, बँकेतले लोक, या सगळ्या गोष्टी किती सोप्या होतात जेव्हा तुम्ही तुमच्या शहरामध्ये राहत असतात. त्यावेळेला इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकतच घ्यावी लागते. ती ओळख पण विकत घ्यावी लागते. आमच्या नात्यात एक म्हणजे गृहस्थ, माझ्या भावाचे सासरे, ते SBI ला खूपच मोठ्या पोस्टवर होते. खूप म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलच्या म्हणजे कॅडरचे अधिकारी होते. ते अकोल्याचे होते आणि ते इथे त्यांचं आता इथे राहायचे होते. इथे पोस्टिंग असल्यामुळे ते म्हणायचे, वृषाली मला इथे चेहराच नाहीये, मला कोण ओळखतं इथे. माझी पोस्ट, जी माझी खुर्ची आहे तेवढीच माझी ओळख आहे, बाकी मला इथे मी आहो नाही मला कोणीही विचारत नाही. जर एवढा मोठा लेवलचा माणूस जर म्हणू शकतो तर इतरांचं काय. अगदी बरोबर. त्यामुळे आय होप मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं. हो अगदी. आणि आय कॅन फील इट. म्हणजे मला माहितीये की हे मनात विचार येऊन गेलेत, की माझ्या सुद्धा येऊन गेलेत की अरे ओळखीचं एवढं नाहीच आहे कोणी, आणि तो लोनलीनेस येतोच. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण सोशल मीडियावर खूप कनेक्टेड असतो. आपल्याला असं वाटतं की अरे मला एवढे जण ओळखतायत, एवढे जण लाईक करतायत किंवा काय वॉटेवर. पण एक रात्री घरी गेल्यानंतर ह्या डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि इमोशनल लोनलीनेस ह्याच्यामध्ये खूप विरोधाभास जाणवतो. तर मग त्याच्याबद्दल काय मत? दुर्दैवाने जेव्हा हे मायग्रेशन सुरू झालं पुणे मुंबईकडे, विशेष करून ITच्या दृष्टीने, पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद, त्याच वेळेला सोशल मीडियाचा उगम झाला. 2004-05 च्या वेळेला ऑर्कुट आलं. ऑर्कुट नंतर मग फेसबुक आलं 2010ला, इंस्टाग्राम आलं, व्हॉट्सअप सुरू झालं. त्यामुळे त्यांनी हा जो
हा जो प्रकार लोनलीनेसचा सध्या वाढवला आहे त्यात त्याचा सगळ्यात मोठा हात आहे. कारण आता मला जरी इथे फ्रेंड्स असले, माझे म्हणजे नागपुरातले फ्रेंड्स इथे आहेत, पण ते खूप दूर दूर राहतात, म्हणजे 10 किलोमीटर 15 किलोमीटर. तर मी जाऊन त्यांना लगेच हात मारू शकत नाही की नाही या, किंवा घरी उठला आणि घरी गेलो बा त्यांना भेटायला, तसं होत नाही. हेच जर आपण फेसबुकवर किंवा चॅटिंगवर व्हॉट्सअपवर फार फटाफट करू शकतो, मग आपल्याला कॉलची पण गरज भासत नाही. पण त्याच्यातून काहीही निर्माण होत नाही, कारण आपला मेंदू हा फेस टू फेस इंटरॅक्शन करता किंवा प्रत्यक्षात देवाणघेवाण करण्याकरता तयार झाला आहे. आपण बारीक बारीक आपल्या ह्या जे क्लूज असतो ते आपण आपला मेंदू टिपत असतो की नाही आपण ही अशी व्यक्ती आहे, हिच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, पाठीमागे कोण काय बोलतंय आपल्याला काय माहित. तुम्हालाही ते अनुभव असतील, मलाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की, म्हणजे मला तर अनेक लोक असे माहिती आहेत की ते खूप छान बोलतात आणि त्यांना फोन केल्यावर त्यांचं किंवा भेटल्यावर ते वेगळेच वाटतात. हा अनुभव मला 2010 पासूनच आहे. मी माझ्या पुस्तकात पण लिहिलं आहे, दुसऱ्या पुस्तकामध्ये, की मी ज्या वेळेला म्हणजे मेंटल हेल्थ स्ट्रगल मधून जात होती, ट्रॉमा मधून जात होती, त्यावेळेला मी फेसबुकवर चांगलंच टाकायचे, पण लोकांना वाटायचं हिचं आणि ही सिमन्सला मॅनेजर आहे म्हणजे हिचं सगळं चांगलंच सुरू आहे. पण मग ते ऍक्च्युअल काय सुरू होतं मग जेव्हा पुस्तकात लिहिलं, म्हणजे लोक पण इन्क्लुडिंग मी, आपण सगळे फेक अपिअरन्स, फेक गुड अपिअरन्स द्यायला शिकलो बिकॉज ऑफ सोशल मीडिया. आणि त्याच्यामुळे लोकांना समोरच्याला काय वाटतं की नाही ही व्यक्ती खुशीतच आहे. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, तुम्ही जर माझ्या सोशल मीडियामध्ये असाल, तुमचा बर्थडे आहे आज आणि तुम्ही तुमचे छान पोस्ट सगळे टाकले की माझा यांनी विश केलं आणि मी बर्थडे असा सेलिब्रेट केला. उद्या माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचा बर्थडे आला, तो मी बघितला, परवा आणखी कोणाचा बर्थडे आला, तो म्हणजे मला काय आवडेल, माझ्या शिवाय प्रत्येक व्यक्ती ही आनंदी आहे, सुखी आहे आणि प्रत्येक व्यक्ती सेलिब्रेट करते आहे, फक्त माझंच आयुष्य दुःखी आहे. हे सोशल मीडियाने दिलं आणि ते इतकं काय म्हणता येईल, टेक्नॉलॉजिकली इतकं ऍडव्हान्स झालंय. फार बोरिंग होतं फेसबुक आधी 2010-11ला. ती फॉर्च्यून कुकी वगैरे यायची, त्याच्यामध्ये छोटे छोटे गेम्स यायचे. आता ते इतकं भयंकर झालं आहे अल्गोरिदम की पण ते जे काही झालं आहे, जितकं त्यांनी ऍडव्हान्स केलं आहे, पण त्यांनी फक्त डोपामिन नावाचं केमिकल मेंदूत रिलीज होतं सोशल मीडिया इंटरॅक्शनमुळे. कोणाशी करा तुम्ही, कितीही जवळची व्यक्ती असो तुमच्या, पण त्यांनी डोपामिन शिवाय तर तुम्हाला काही देत नाही. आणि डोपामिन हे काय होतं, न्यूक्लियस अक्युम्बन्स नावाचं आपलं एक जे मेंदूतलं रिवॉर्ड सेंटर आहे, त्यातून डोपामिन स्त्रवतं. तर प्रत्येक वेळा तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुमच्या इथे ते हिट होतं की नाही, आता नोटिफिकेशन आलंय बा, बघूया कोणी केलं तर. आणि मग ते पुरेसं पडत नाही, मग तुम्ही आणखी काहीतरी बघता, मग ते बघत जाता. आणि हे करता करता ते तुमचं नम व्हायला लागतं सेंटर. तुम्हाला तेवढे डोपामिन पुरत नाही, पण तुम्हाला ऍक्च्युअल कशाची गरज आहे, तुम्हाला हे ऑक्सिटोसिन जे म्हणतात ना, प्रत्यक्ष बॉन्डिंग केमिकल रिलीज होण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, एखाद्या रोबोटने जर तुम्हाला 100 रुपये दिले आणि मी तुम्हाला 100 रुपये दिले, याच्यात फरक आहे. तुमच्या मेंदूला तो कळतो. तुमच्या मेंदूला जास्त चांगलं वाटेल जेव्हा मी तुम्हाला 100, हे वा मला 100 रुपये मिळाले डॉक्टर वृषाली राऊत, किंवा मी तुम्हाला माझं पुस्तक दिलं आणि रोबोटनी माझं पुस्तक दिलं तुम्हाला, मॅडमकडून पुस्तक मिळालं, ती मेमरी राहते, त्यावेळेला ते ऑक्सिटोसिन केमिकल रिलीज होतं. आणि देर इज त्याला म्हणता ट्रस्ट जी आहे ना, विश्वासाची जी महत्वाचा विश्वास असतो मानवी नात्यात. प्रेम अनेक म्हणतात की प्रेम ठीक आहे बा, जाऊ द्या, विश्वास असला पाहिजे. तो विश्वासाला सुरुंग लावण्याचं काम हे सोशल मीडियाने केलं आहे. त्याच्यामुळे जे डिजिटल कनेक्टेड तुम्ही म्हणतात लोक आहेत, इनफॅक्ट ते सगळ्यात जास्त लोनली असतात. मी जेवढे माझ्याकडे पेशंट्स पण येतात काउन्सिलिंगसाठी, तर जितके त्यांना खूप फ्रेंड्स असतात, पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणाल त्यांना की बाबा तू जाऊन बघा की तू कोणाला कॉल करशील, तुला जर त्रास वाटत असेल, एकटं वाटतंय बा, किंवा पैशाची गरज आहे, तर कोणीच नाहीये म्हणते. अरे मग त्या फ्रेंड्सचा उपयोग काय? आणि तुम्हाला प्रत्यक्षात 10च फ्रेंड्स आहेत, पण ते तुमच्या कधीही मदतीला येऊ शकतात. त्यांना फोन केला ते कधीही तुमचं, अरे मला आता समजा कोणी हॉस्पिटलाइज करायचंय, तुझी ओळख आहे का? त्यामुळे हे 2च गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही इमोशनली लोनलीनेस तुम्हाला असेल, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात मित्रमैत्रिणी नाही आहेत, तुम्हाला कळतच नाही. तुम्ही आता जे मेन्शन केलं की डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हा एक 2 खेळ खेळत राहतात आपले आणि आपण भरडले जातो, असं होतं कधी बरेच वेळा. हो, कारण लोक आता सध्याची इकॉनॉमी डोपामिन इकॉनॉमी आहे की सतत आपल्याला रिवॉर्ड्स मिळत असतात कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये, कुठल्या ना. आता तुम्ही जसं मला साडीला मगाशी कॉम्प्लिमेंट दिला, तोच जर आपण सोशल मीडियावर कनेक्टेड असतो आणि तुम्ही मला समजा मी साडीचा या फोटो टाकला असं, तुम्ही त्याच्यावर लाईकचं बटन दाबलं असतं, ती फिलिंग मला वेगळी राहिली असती. आणि आता तुम्ही मला हे जी कॉम्प्लिमेंट दिली प्रत्यक्षामध्ये, ही नेहमी करता मला लक्षात राहील, कारण मेंदूची रचनाच तशी आहे.
पण हेच लोकांना कळत नाही. लोक सतत म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा हे करतात त्यापेक्षा तुम्ही फोन करून सांगा ना. आणि 10 सोशल मीडिया नाही, सॉरी, 10 साधे फ्रेंड्स म्हणजे असे मेंटेन करणं आणि 1,00,000 सोशल मीडियाचे फॉलोअर्स मेंटेन करणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण 10 लोक मेंटेन करायला ही खूप जास्त ऊर्जा खर्च होते. आता आपण किती वेळ बोलतो मगापासून, मी इथे 11:30ला आलेली आहे, पण बराच वेळ झाला, 1 तास झालं बोलतोय. तर हे सगळे ना आपले कनेक्शन तयार झाले, सर्किट तयार झाले आपल्या मेंदूमध्ये, आणि ते नेहमी करता राहतील. हे जर आपण समजा गुगलवर हा केला असता, म्हणजे गुगल मीटवर केला असता किंवा सोशल मीडियावर भेटलो असतो, तर त्याच्यात काही बंधच निर्माण होत नाही कोणते तुमच्या मेंदूमध्ये. मग तुम्हाला एकटं वाटणारच आहे. वाव. इतकं छान आणि इतकं साधं एक्सप्लेनेशन असं उलगडून दाखवता तुम्ही. पदर म्हणतो ना आपण, असं जाणवतंय आणि ते खूप छान. मग पुढचा प्रश्न विचारायचा होता मला, की बऱ्याच वेळा लोकांचं असं परफेक्ट आयुष्य असतं सोशल मीडियावरचं, आणि मग खूप असं इन्फिरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो की "अरे नाही, माझ्या बाबतीत असं होत नाहीये." तर ह्याचा परिणाम नात्यांवर होतो का? अर्थात. मी IT मधली काम करणारी व्यक्ती आहे. मी बरेच वर्ष ITत होते. माझे आणि मी BSc असल्यामुळे माझे बरेचसे फ्रेंड्स IT मध्ये आहेत कामाला, असे पण. आणि माझे IT मधले कलिग्स ते बहुतेक जण आता अर्ध्यापेक्षा जास्त तर परदेशात सेटल आहेत. पण त्यांचे जेव्हा ते फोटो येतात, ते टाकतात. आता मला माहित नाही परदेशामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, तिथे काय इश्यूज आहेत, ते कसे स्ट्रगल करत आहेत. पण मग काउन्सिलिंगला जेव्हा पेशंट्स येतात किंवा तेच मला नंतर विचारतात, तेव्हा मला कळतं की हे जे टाकणारे आहेत, यांनी खूप सुंदर सुंदर फोटो टाकले, इथे गेले, इथे गेले, इथे गेले म्हणून. त्यांना प्रत्यक्षात पण प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तो 1% भाग असतो, त्यांनी एखादी ट्रिप केलेली असते किंवा त्यांनी एखादा काहीतरी इव्हेंट केलेला असतो, त्याचे ते फोटो टाकत असतात. पण त्याचे जे दिवसभरातले किंवा वर्षभरातले त्यांचे जे त्रास असतात, त्यांचे चॅलेंजेस असतात, ते तेच असतात. किंबहुना आपल्यापेक्षा जास्ती असतात. पण आपल्यासमोर काय येतं, तेवढाच एक तो क्षण येतो आणि आपल्याला वाटतं ती खरी आहे गोष्ट. मॅम, सोशल मीडियामुळे मिळणारा आनंद आणि प्रत्यक्ष माणसामुळे किंवा व्यक्तीमुळे मिळणारा आनंद, हे जागा घेऊ शकतात का? म्हणजे सोशल मीडियावर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आणि प्रत्यक्ष, आता तुम्ही छान उदाहरण दिलं ऍक्च्युली. मी असं जनरल मला साडी आवडली म्हणून मी बोलले ते, पण ही मेमरी तयार होऊ शकते ह्याचा मी विचार नव्हता केला. सो हा आनंद खरंच डिफरन्स आहे त्या. हो, म्हणजे हा प्राइसलेस आनंद आहे. याला मला म्हणजे इंटरनेटचं जे काही तयार केलेलं आहे ते मला तो आनंद देऊ शकणार नाही जो मला या कॉम्प्लिमेंटने दिला आहे बाबा. लक्षात राहतं ना आपल्याला, बायकांना साड्यांवर कॉम्प्लिमेंट दिलं तर त्यांना फार छान वाटतं. तर मला परत एकदा प्रश्न सांगाल? ओके. तर प्रश्न हा होता की सोशल मीडियावर मिळणारा आनंद म्हणजे कॉम्प्लिमेंट्समुळे किंवा ह्याच्यामुळे, आणि प्रत्यक्ष माणूस भेटल्यानंतर होणारा आनंद, याच्यामध्ये कुठला आनंद वरचढ ठरू शकतो किंवा ऍक्च्युअली तो ठरला पाहिजे? अर्थात जो आपला प्रत्यक्षातला आनंद आहे तोच खरा आहे. कारण आपण उत्क्रांतीमुळे जसं घडलो आहोत, ते आपण याच्याच करता घडलो आहोत. ऑनलाईन इंटरॅक्शन किती वर्षातले? 15 वर्षातले. हा, मग त्याच्याकरता मेंदू तयारच नाही आणि मेंदू कन्फ्युज होतो ते सगळे आयकॉन्स, सिम्बॉल्स बघून. हा, त्याच्यात नंतर ते इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचं पण हे आहे, आपण किती वाचतो, तर त्यामुळे मेंदू गोंधळून जातो. तर त्याच्यापेक्षा जो प्रत्यक्षातला आनंद आहे तोच खरा आनंद. पण दुर्दैवाने लोकांना ते पटत नाही, झेपत नाही, किंवा त्यांना ट्रेंड फॉलो करायचा असतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या बाळांचे सुद्धा ते फोटोज टाकतात. की आपण पूर्वी म्हणत ना की दृष्ट लागेल बा, बाळ दाखवू नका कोणाला, किती त्याला प्रोटेक्ट करून ठेवायचो बाळाला. पण आजकाल लोक खूप बिंदास फोटो टाकतात मुलांचे. अगदी जन्माला आले की माझ्या काही एक्स कलिग्सच्या कम्पॅरेटिव्हली यंगर आहेत, त्यांच्या मुलींचे इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत वेगळे. आपण म्हणायचं ना किंवा जास्ती मुलांचे फोटो कोणी दाखवू नका, सेफ्टीच्या दृष्टीने असो किंवा काही दृष्ट लागेल बा असं म्हणून. पण त्यांना काही वाटत नाही. ते सतत मुलांना पण डिस्प्ले, म्हणजे मुलं काही तुमची प्रॉपर्टी नाहीये, कमोडिटी सारखं तुम्ही त्यांना डिस्प्ले करून राहिले. मॅम, बऱ्याच वेळा असं होतं की IT मध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये डेडलाईन्स असतात आणि मग त्यावेळेस असं वैयक्तिक आयुष्य थोडंसं मागे पडल्यासारखं होतं. तर तो एक दिवस विकेंड असेल किंवा एक दिवस सुट्टीचा असेल तर तो खरंच ती कसर भरून काढू शकतो का? नाही. आणि मग त्याच्यावर काय करता येईल, काय उपाययोजना करता? त्याच्यावर अर्थात तुम्हाला एक वेल बॅलन्स्ड, चांगला वर्क लाईफ बॅलन्स असलेलं आयुष्य कसं जगायचं हे शिकायची गरज आहे. एकतर तुम्ही कोचिंग घ्या. तुमच्या ज्या काही प्रत्येकाच्या नीड्स वेगवेगळ्या असतात,
तुमच्या ज्या काही गरजा आहेत, तुम्ही इथले आहात तरी तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्सची गरज आहे, तुम्ही बाहेरून येऊन इथे सेटल झालात तरी तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्सची गरज आहे. तर हे सगळं तुम्हाला शिकायची गरज आहे, कारण ही नवीन लाईफस्टाईल आहे. असं म्हणतात की आपण ॲग्रिकल्चर जीन्स आहेत आपले, हो. आणि हे सगळं आय टीमध्ये. आता माझ्या आईवडील सरकारी नोकरीत होते, मला काही ट्रेनिंग नाही मिळालं की मी आय टीचं जे करिअर केलं आहे ते कसं करावं, किंवा मी शिक्षकी पेशातले लोक बघितले, बँकेत काम करणारे लोक बघितलेत घरी, पण आय टीमध्ये काम करणारी माझ्या घरातली मी पहिलीच आहे. त्यामुळे मलाही माहीत नव्हतं की मला कोणी ट्रेनिंग दिलं नव्हतं की मी आता पुढे वाटचाल कशी करावी. शिक्षिका झाले असते, प्रोफेसर झाले असते तर मला घरून मार्गदर्शन करणारे लोक होते. आणि ही आपल्यापैकी प्रत्येकाचीच कैफियत आहे की आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं. अगदी अगदी बरोबर. त्यामुळे शिकून घ्या. आणि हे ना काही चॅलेंज इतके विचित्र आहेत. म्हणजे आमचे एक कलिग आहेत, ते त्यांच्या कम्पॅरिझन ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत, त्यांच्या बायकोला 4 पट पगार आहे, ती आय टीमध्ये आहे, US बेस्ड कंपनीमध्ये. त्या माणसाला किती म्हणजे ऍडजस्ट करावं लागत असेल, त्याचा इगो ऍडजस्ट करावा लागत असेल. पण हे त्यांनी स्वतःचं काही लोकांनी केलं. पण काही लोकांना मी तर म्हणते शिकून घ्या. आणि थेरपी किंवा समुपदेशन घेणं हे वाईट नाहीये, आपल्याकडे ती थोडं चांगलं समजलं जात नाही. पण जर आपण आय टी सारख्या फॉरेन बेस्ड कंपनीजमध्ये जॉब करू शकतो तर आपण त्यांच्या काही स्ट्रॅटेजीज घ्यायला काही हरकत नाही. त्याने जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर काहीच हरकत नाही. मॅम, बर्नआउट बद्दल आपण खूप बोललं जातं की बऱ्याच वेळा, आणि की घरातल्या लोकांना राग निघतो. आणि बर्नआउट काय फक्त आय टी मधल्या लोकांना नाही, घरातल्या ज्या वर्किंग नाही आहेत बायका त्यांना सुद्धा बर्नआउट येऊ शकतो. तर अशा वेळी नातं टिकवण्यासाठी किंवा काही उपाययोजना करता येतील का, ज्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होणार नाही आणि स्वतःलाही त्रास होणार नाही? बर्नआउट हा शक्यतो करून जे काम करणारी लोक आहेत ना त्यांनाच होतो. जे यांनी बर्नआउटचा कन्सेप्ट दिला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बर्नआउट हा कामाच्या ठिकाणचं जे एक्सेसिव्ह लोड असतं आणि कामाशी आपण जेव्हा डिस्कनेक्ट करू शकत नाही, जे आता सध्या सर्रास होतं, त्याच्यामुळे बर्नआउट म्हणजे काय, तुमच्या जवळचं जे फ्युएल आहे, जे तुम्ही 40 वर्ष काम करायला वापरायला पाहिजे, ते 15 ते 20 वर्षात संपून जातं. आणि मग तुम्ही स्वतःला ओढत राहता. मग त्याच्यात काही क्रिएटिव्हिटी येत नाही, इनोव्हेशन येत नाही, तब्येतीचे प्रॉब्लेम्स वाढतात, व्यसनं वाढतात. मग बर्नआउट आधीच व्हायला, म्हणजे माझं बर्नआउटवर बरंच काम आहे. इनफॅक्ट मी ट्रेनिंग्स घेते बर्नआउटवर. माझ्या पहिल्या पुस्तकात पण एक मोठा चॅप्टर आहे बर्नआउटवर. आणि भारतात जवळपास 50 ते 70% मधली जे कॉर्पोरेटची जनता ही बर्नआउट आहे, पण त्यांना ते कळत नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला झालंय हे लोक एक्सेप्ट करायला हवं त्यांनी, ज्या लोकांना झालं आहे. कारण एक्सेप्ट केल्यानंतर मग तुम्ही डायग्नोसिस करून पुढे काय करायचं याच्यावर करेक्शन करू शकता. पण जर तुम्ही एक्सेप्टच नाही केलं, असं बर्नआउट वगैरे असं काही नसतं, या सगळ्या फॉरेनच्या कन्सेप्ट आहेत, पण तुम्ही फॉरेनच्या कंपनीत काम पण करता, त्यांनी थोडा ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे आपल्या प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन पहिली गोष्ट हेच आहे की काउन्सिलिंग, समुपदेशन, कोचिंग, आणि तुमचा प्रॉब्लेम काय आहे समजून घ्या. मॅम, कामाच्या व्यापातून आपल्या जोडीदारासाठी आपण क्वालिटी टाइम काढावा हे सगळ्यांना वाटत असतो, पण तो तिथे जरा गुफअप होतो. तर असे काही सोपे तुम्ही टिप्स देऊ शकाल की काय करू शकतो आपण? ऑटो पायलट मोडवर जाऊन दिवस काढायचा नाही. म्हणजे उठलो आणि कामाला सुरुवात केली, दिवस संपला, झोपलो, परत उठलो. तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग करा, टास्क डिलिव्हर करा लोकांना, तुम्हाला काही होत नसेल दुसऱ्याला द्या, डेलिगेट करा. आणि मुळात थोडं तरी सिस्टीम ठेवा लाईफमध्ये. म्हणजे असं नको की लाईफवर अजिबातच कंट्रोल नाही. म्हणजे स्ट्रेस कधी येतो माणसाला, जेव्हा त्या जॉबवर किंवा लाईफवर कंट्रोल वाटत नाही. पण असं नसतं ना की तुम्ही काही गोष्टी कंट्रोल करू शकत नाही, काही गोष्टी म्हणजे अजिबातच सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये नसतात बा. काही असतात नक्की, मग त्या काही ज्या आहेत त्या आपण कशा जागेवर आणायच्या ते तुमच्यावर आहे. त्यातल्या नाही म्हणणं हे फार महत्वाचं आहे. काय होतं लोकांना कामाच्या ठिकाणी जनरली की मला काम मिळतंय ना म्हणजे मी कोणीतरी मोठा किंवा मोठी, आणि मेनी पीपल यूज इट एज अ एस्केप, की बाबा कामाच्या शिवाय काय करावं हे त्यांना माहित नसतं, विशेष करून मायग्रेंट. कारण सोशल लाईफच नसतं ना. म्हणजे तुम्ही समजा तुमच्या गावात आहात, तुम्हाला 10 ठिकाणी बोलवणं असतं की इथे जायचं आहे रे बाबा, इथे जायचं आहे, कोणाकडे गेलं काही झालं हॉस्पिटलायझेशनचा डबा घेऊन जा. इथे तसं मायग्रेंट लोकांना काहीच नसतं ना, विशेष तरी नसतं. मग काय करायचं, मग त्या जॉबमध्ये जास्तीत जास्त झोकून द्यायचं. मग त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवर होतो ना. आणि खरंही आहे त्यांचं की तुम्ही बायकोसोबत किंवा मुलांसोबत नुसतंच किती वेळ घालवणार. यू नीड फ्रेंड्स, लोकल फ्रेंड्स तुमचे, आणि दुसऱ्या आजूबाजूची वेगळी लोक अशी की ज्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला थोडंसं चिल आउट करता येईल. सतत तुम्ही फॅमिली मेंबर सोबत पण नाही राहू शकत.
तर तुम्ही प्लॅनिंग करा आणि ठरवा, सुट्ट्या घ्या. लोक आपल्याकडे सुट्ट्या घेत नाही, एनकॅशमेंट करतात सुट्ट्यांचं. हा म्हणजे फार विचित्र प्रकार बघितला मी कॉर्पोरेटमध्ये. ते सुट्ट्या वापरत नाही. वर्षभराच्या सुट्ट्या नेक्स्ट इयरला एक तर काही झाल्या ट्रान्सफर, अदरवाईज एनकॅश करून घेतात. म्हणजे त्यात पैसे मिळतात सुट्ट्यांच्या बदल्यामध्ये. हां, तर कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हो हो, अगदीच अगदीच. म्हणजे इथले प्रश्न पण होतात आणि माझ्या मनातल्या प्रश्नांची पण उत्तरं मिळत आहेत. थँक्यू. मानसिक साक्षरता किंवा इमोशनल लिटरसी म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला नक्की आता या क्षणाला काय वाटतं? जसं तुम्ही मध्ये मध्ये मला बोलून दाखवत आहात ना, की मला काही प्रश्नांची उत्तर मिळत आहेत किंवा मला कळतंय तुम्ही काही गोष्टी सांगतायत, मी रिलेट करू शकते. तर हे कळणं सुद्धा तुमची इमोशनल लिटरसी आहे. तुम्ही नुसते ऐकूनच घेऊन राहिले मगिंग अप करून, की ह्यांना मला हे प्रश्न विचारायचे आणि मग सोडून द्यायचं. बट यू आर ॲब्झॉर्बिंग देम, यू आर अॅनलायझिंग, आणि तुम्ही मग विचार करता की नाही माझ्या सिच्युएशनला हे कुठे फिट बसतं. तर हे असणं सुद्धा इमोशनल लिटरसीचं लक्षण आहे. लोक नाही तर ब्लँक असतात, मग आपण म्हणतो ना पाटी कोरी राहून गेली म्हणून. तसं म्हणजे जसे दिवस आला तसा गेला, त्या दिवसातून आपण काय शिकलो. त्यामुळे इमोशनल लिटरसी जर हा, तर आता सिंगापूरमध्ये त्यांनी ट्रेनिंग देणं सुरू केलं सुरुवातीपासून. पण भारतामध्ये म्हणजे माझ्याकडे काही स्टडीज पण आहेत. तुम्ही सांगा एखादा स्टडी. हे कारण इंग्लिशमध्ये असल्यामुळे मी याचं काही काढून ठेवलं होतं की एशियन कल्चर जे आहेत, ज्यात भारत पण येतो, ते त्यांचं जे काही पॅरेंटिंग स्टाईल आहे किंवा बेसिकली सेल्फ एक्सप्लोरेशन, म्हणजे आपण ग्रुप सेंट्रिक आहोत. एशियन, चायनीज असो किंवा तायवान असो किंवा जपान असो, की आपण इंडिव्हिज्युअलिझमवर जास्ती भर देत नाही. आपण म्हणतो की ग्रुपमध्ये राहायला पाहिजे. हे सगळेजण इमोशनली इमॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स तयार, म्हणजे या देशातले लोक इमोशनली इमॅच्युअर आहेत, कारण हे लोक सप्रेशन करायला शिकवतात इमोशन्सचं. म्हणजे मोठ्यांच्या समोर बोलायचं नाही, आपलं मत थोडं, मुलगी असेल तर आपलं मत थोडं हळू मांडा, तुम्हाला मत आहे का, मग हे आपल्याकडे शिकवलं जातं का, असं बोलावं का. तर ते रिजिड नॉर्म्स जे पहिलेपासून तयार झालेले आहेत, भारतात असो किंवा आणखी कुठे असो. पण आता मी जेवढं ऐकलंय किंवा सिंगापूरमध्ये इमोशनल जे तुम्ही म्हटलं मॅच्युरिटी, याचं ट्रेनिंग ते सुरुवातीपासून देत आहेत. आणि अजून एक स्टडी आहे माझ्याकडे की इंडियन मेडिकल स्टुडंट्सवर एक स्टडी आहे, ज्यात जेफरसन स्केल ऑफ एम्पथी वापरले गेले. त्यात असं आढळलं की त्यांना भारतातल्या लोकांचा स्कोर एम्पथी म्हणजे सहसंवेदना हा सगळ्यात कमी आहे ग्लोबली, आणि तो इतर ज्या एशियन कंट्रीज आहेत, उदाहरणार्थ कोरिया किंवा वेस्टर्न कंट्रीज आहेत, ऑस्ट्रेलियन, ब्राझील, यांच्यापेक्षा पण कमी आहे. अरे बापरे. बर. आणि त्यांनी रिझन्स दिले याच्यामध्ये, की आणखी एक अजून स्टडी दिला आहे की बिहारमधला आहे तो मेडिकल स्टुडंट्सवरच आहे. कारण मेडिकल स्टुडंट्सला एम्पथी सगळ्यात जास्ती असावी ही आपली अपेक्षा असते. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला म्हणतो खाटीक नको बाबा, की तुम्हाला डॉक्टर आहे की खाटीक आहे असं. तर त्यांनी सांगितलंय की नेपाळ, इराण आणि साऊथ आफ्रिका याच्यापेक्षा पण आपला एम्पथीचा जो हे आहे स्कोर आहे तो कमी आहे. आणि एम्पथी हा तुमचा जो इमोशनल मॅच्युरिटी तुम्ही म्हटलं, त्यात सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. तुम्हाला जर माणूस आहात, तुम्हाला सहसंवेदना असलेच पाहिजे. पीड पराई जानवरे सारखं म्हणतात ना, की मिरर न्यूरॉन्स असतात त्याच्यात एम्पथीमध्ये. मिरर न्यूरॉन्स हे मिररिंग करतात, म्हणजे दुसऱ्याचं तुम्हाला जर काही आता पायाला लागलं आहे आणि ते कुठेतरी जाणवतं आपल्याला की नाही पेन आहे यांना, चेहऱ्यावर दिसतंय. पण हे असूनही जर तुम्ही त्याच्याकडून कामाची अपेक्षा करता, फुल प्रोडक्टिव्हिटीची अपेक्षा करता, किंवा तुमची मुलगी छोटी घरी असेल आणि तुमच्या डोक्यात ते विचार सुरू असतील किंवा मुलीला घरी ठेवलं आहे, मग आणि ते जाणवतं आपल्याला समोरच्या याच्यावरून. पण आणि एम्पथी ही एक नॉन व्हर्बल क्यूज म्हणतात ना, इट्स अ लँग्वेज, अनस्पोकन लँग्वेज, तसं आहे. तर ती आपल्यामध्ये कमी आहे. त्याच्यामुळे इमोशनल मॅच्युरिटीचं थोडासा, आणि मायग्रेशनमुळे काय झालंय, जसं आपण म्हणतो ना लँग्वेज बॅरियर आहे. त्याच्यानंतर अर्थात भारतामध्ये आपण कास्टला नाकारू शकत नाही, पण आता कास्ट जरी नसेल तरी आपल्याला सिटी वाईज येतं, तुम्ही इथले, तुम्ही तिथले, तुम्ही तिथले, अशा टाईपचं हे आहे. थोडंसं मुंबईत हे प्रमाण, थोडंसं नाही, मुंबईत हे प्रमाण बरंच कमी आहे. मुंबई एकदमच एक्सेप्ट करते लोकांना आणि तुम्ही तिथे तुमचं नशीब घडवू शकता असं म्हणतात. इतर शहरांमध्ये थोडं ते कमी आहे. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा इथली व्यक्ती अमेरिकेत जाते, माझ्या आता मित्रमैत्रिणी आहेत
नातेवाईक आहेत, तर त्यांना पण तोच अनुभव येतो. आपल्याला माहिती आहे ना की तिथे पण डिस्क्रिमिनेशन होतं, सगळ्याच ठिकाणी होतं. त्यामुळे एम्पथी फार आवश्यक आहे इमोशनल मॅच्युरिटी करता. मग एम्पॅथी वाढवण्यासाठी असं काही तुमच्याकडे टिप्स आहेत की ती वाढली पाहिजे समोरच्या व्यक्तीमध्ये थोडी तरी, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला आपण त्याच्याबद्दल काही सांगू शकलो की तुम्ही हे करा म्हणजे तुम्हाला हे जाणवेल. म्हणजे आपण ह्या परंपरेमध्ये आलो आहोत आणि आपण असं वाचलंय की एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे की त्यांनी अक्षरशः गाढवाला पण पाणी पाजलं, पण ती एम्पॅथी आता थोडी कमी होतीये. तर मग त्याच्यासाठी काय उपाय सांगताय? आपले जे जसं तुम्ही म्हटलं एकनाथ महाराजांचं ते जे शिकवलं आहे तेच तुम्ही परत फॉलो करायला पाहिजे. कुठेतरी विसरतोय का आपण वेस्टर्न कंट्रीजच्या चुकीच्या गोष्टी घेतल्या आहे का? मला नेहमी वाटतं, मी जेव्हा आता IT मध्ये पण इतके वर्ष काम करून आहे, मला असं वाटलं आपण ड्रिंक वगैरे करायला त्यांच्यासारखं शिकलो, पण त्या लोकांची शिस्त आपण घेतली का? किंवा त्यांचं इनोव्हेशन जे आहे, म्हणजे एक डच टीम लीड होता, ही वॉज एट हाय लेवल. तर त्यांनी म्हटलं होतं की माझ्या मुलीला मी 18व्या, म्हणजे ही वॉज लाईक 50-55, 18व्या वर्षी मी तिला बाहेर काढलं पण घराच्या, की तू स्वतः जा आणि स्वतःच्या गोष्टी कर. भारतात तसं होत नाही. त्यांना आई वडिलांचा तुमच्यावर सतत रोख असतो, तुम्ही जरी बाहेर असले तरी. म्हणजे मी इथे बघायची की माझ्या काही मित्रमैत्रिणींना ना म्हणजे जेवणाचे असे डबेचे डबे मोठे मोठे यायचे. म्हटलं हे फार भाग्यवान आहेत. पण काय होतं, आता ज्या केस स्टडीज माझ्याकडे येतात त्यांना स्वतःहून डिसिजन घेणं, स्वतःहून नवीन गोष्ट करून, चुकलात तर चुकलात ना, काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होईल, तुम्ही चुकता, पण तो काही खूप गुन्हा नाहीये. चुका केल्याच पाहिजे. तो आपल्याकडे या सगळ्या गोष्टींमुळे कमी झाला आहे. त्यामुळे आपण जर आधीचं तुम्ही बघितलं की आपलं लिटरेचर आहे किंवा आपल्याकडे जे एकंदरीत राहण्याची जगण्याची पद्धत होती ती खरंच एम्पथी बेस्ड होती, बऱ्यापैकी होती. म्हणजे मला आठवतं 90s मध्ये, म्हणजे माझ्या मामाचं शॉप होतं नागपूरमध्ये, तो खूप मोठा, म्हणजे लेट 90s मध्ये म्हणू शकता, 97-98 मध्ये मोठा पिंप किंवा असं हे बाहेर ठेवायचा पाण्याचं भरून उन्हाळ्यामध्ये. आता लोक शक्य तरी आहे का? तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं इतरांना मदत करा, विदाऊट एक्सपेक्टेशन मदत करा, तर त्यांनी एम्पथीचा खूप फायदा होतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपला जो पार्टनर आहे त्याच्यासमोर भावना व्यक्त करता येत नाही आहेत किंवा संकोच वाटतोय, तर हे कसं डील करता येईल? यावर उपाय म्हणजे एक तर तुम्हाला तेच कोचिंग घेणं याच्यावर चांगला उपाय आहे. की कुठली गोष्ट जमत नसली, कारण ही जी आहे इमोशनल मॅच्युरिटी आणि या सगळ्या गोष्टी या शाळेतून यायला हव्या, पण आपल्या शिक्षणात शाळेच्या किंवा कॉलेजच्या तशी सोयच नाहीये. तर तुम्ही जर हे कोणाकडून तरी शिकून घेतलं आणि त्याची प्रॅक्टिस करणे, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एम्पथीवर आणखी एक स्टडी असं आहे की जितकी ती प्रॅक्टिस कराल तितकी ती स्ट्रॉंग होत जाते. आणि तुम्ही जर एम्पथी मसल आहे असं म्हणतात, आणि तो जर तुम्ही बंद केला प्रॅक्टिस करणं, तुम्ही विसरता असं. त्यामुळे कोचिंग हा एक चांगला उपाय आहे. आणि त्यात शिकायला लाजायचं काय, कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांमधून इमोशनल इंटेलिजन्सवरचे ट्रेनिंग होतात, मोठे मोठे त्यांचे दिवसभराचे वर्कशॉप असतात, किंवा एकमेकांशी कसं वागायचं, रिलेशनशिप मॅनेजमेंट कसं करायचं, सगळ्या गोष्टी. चॉईस पॅराडॉक्स म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतो की मेट्रो सिटीमध्ये डेटिंग ॲप्स आहेत आणि त्याच्यामुळे खूप पर्याय अवेलेबल असतात. त्यामुळे एखादी तरुण व्यक्ती एकाच व्यक्तीबरोबर स्थिर व्हायला थोडीशी घाबरते किंवा कमिटमेंट द्यायलाच घाबरते, आणि ह्या अस्थिरतेमुळे मग एकटेपणा वाढतोय का? मला मागे पण कुठल्या तरी एका मी पॉडकास्टमध्ये याचं असंच उत्तर दिलं होतं की आपण खरंच डेटिंग ॲप करता तयार आहो का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे. म्हणजे आपण नाही, जे त्या वयात आहेत खरंच तयार आहेत का डेटिंग ॲप करता, की त्यांना फक्त. आणि कसं होतं ना, तुम्ही ज्या वेळेला असे जे डेटिंग ॲपवर व्हल्नरेबल लोक असतात त्यांना जास्ती त्रास होतो, आणि त्यांना ते वेस्टर्न कंट्रीज किंवा डेव्हलप कंट्रीजमध्ये ना त्यांच्याकडे ही सिस्टीमच आहे की शाळा कॉलेजमधून डेटिंग असणं किंवा नंतर 18 नंतर घराच्या बाहेर पडणं, स्वतःच राहणं. आपल्याकडे मुलांना तशी सवय नाहीये. मग हे जे डिसिजन्स आहेत म्हणजे इव्हन डेटिंगचे, हे इंडिपेंडेंटली घेणं हे यांना कितपत झेपू शकेल. आणि इंडियन मेन आर नॉट गुड ॲट कन्व्हर्सेशन, एक्सेप्ट फ्यू हू वेर ब्रॉट अप इन, लाईक यू सेड, म्हणजे मोठ्या ज्या सिटीज आहेत, मुंबई आहे, पुणे आहे काही प्रमाणात, किंवा हैदराबाद, बँगलोर असेल, बँगलोर मधल्याला आपण म्हणू शकतो. बँगलोर सारख्या शहरांमध्ये जिथे पहिलेपासून त्यांनी कॉस्मो कल्चर बघितलं आहे, मेन वुमन इक्वॅलिटी तिथे चांगल्या प्रमाणात आहे,
तिथे हे डेटिंग वगैरे ना म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे ते ईव टीजिंग करणारे मुलं जर डेटिंग ऍपवर गेले तर ते काय करतील? आपल्याकडे आहे ते है ना. म्हणजे मुलींना स्टॉक करणारे किंवा फक्त मुलींच्या फोटोना लव 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 करणारे दिसले. मुली टाकत असतात फोटो फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. फेसबुकवर विशेष करून, कारण ते लवचं साईन फक्त फेसबुकवर येतं. असे लोक ज्यांचे फुल कन्सेप्टच गणलेले आहेत स्त्री पुरुष नात्याच्या, ते जर डेटिंग ऍपवर आले तर ते गोंधळच घालणार. आणि तो सध्या सुरू आहे. चालू आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ट्रान्झॅक्शनल नाती आहेत, म्हणजे तू मला काय देते असं, मी तुला काय देते, मग त्याच्यावर तर मग निस्वार्थ प्रेम किंवा ते आपण घालवलंय. ते आपण नाही आहोत, खरंच नाही आहोत. पण मग ह्याच्यावर काय तुमचं मत आहे? हे खरंच आहे का, की म्हणजे ट्रान्झॅक्शनलच नाती आहेत सगळी? बऱ्यापैकी ट्रान्झॅक्शनल आहे, किंवा लोकांना दुसरा फॉर्मॅट माहित नाही की गेल्या 20 वर्षातला हा बदल आहे. 2004-5 पासूनचा हा बदल आहे. आणि हा आता आपल्या हळूहळू डोक्यात पक्का झालाय की असंच वागायचं. कारण एक पॅटर्न आहे ना, की तुम्ही नागपुरात असाल तर तिथे शिकता, ते मग कामाला पुणे, मुंबई, बँगलोर किंवा बाहेर जातात परदेशामध्ये, किंवा पुण्यातले असेल तर ते परदेशात लवकर जातात, किंवा मुंबईतले पण लवकर जातात. तर हा कसा एक आपल्या या सगळ्या याच्यामध्ये लोक आयुष्य कसं जगायचं बा. आणि अशा लोकांचे प्रश्न कधी येतात माहितीये का, जेव्हा ते 10-15 वर्ष काम करतात ना, आणि त्यांना सगळं आता मिळालेलं असतं की नंतर आता आपण काय करायचं, त्यांना प्रश्न पडतो. तो एम्प्टीनेस जो येतो तो याच्यामुळे येतो, ट्रान्झॅक्शनल बेस्ड रिलेशनशिपमुळे. नंतर येतो त्यावेळेला त्यांना, कारण त्या ट्रान्झॅक्शनल बेस्डमुळे त्यांचं करिअर चांगलं बसतं, त्यांचं म्हणजे जे काही आर्थिक घडी असते ती पण चांगली बसते, पण मग त्यांना इमोशन्स कळतच नाही. आणि मग तो प्रॉब्लेम 15 म्हणजे मुलं वगैरे झाल्यानंतर मग तो प्रॉब्लेम दिसायला लागतो. ट्रान्झॅक्शनल बेस्ड नाती तुम्ही थोडं स्वतःपासून सुरुवात करा. निस्वार्थपणे आपणच काही गोष्टी शिकायला गेलो किंवा करायला गेलो तर आपल्यालाच फरक जाणवतो. वीकेंड कल्चर आणि रिकामपण, म्हणजे सोमवार ते शुक्रवार खूप काम करायचं आणि मग शनिवार रविवार अशी जी सडन गॅप मिळते, मग त्यावेळेस खूप असं लो फिलिंग येत आहे, डिप्रेशन येत आहे. तर असं तुम्हाला जाणवलंय का की असे तुमच्याकडे येणारे जे? मला पण जाणवलंय आणि माझ्याकडे आता तसे पेशंट्स पण येतात. मी असं म्हणेल की मला रायटिंगमुळे एक वेगळी स्पेस मिळाली. आणि मराठी रायटिंग मध्ये तुम्ही फार पैसे कमवत नाही, पण तुमच्या ओळखी, समाधान आणि ओळखी वाढतात फार. आणि लोक तुम्हाला ओळखतात, पुस्तक वाचून लोक सांगतात की पुस्तक छान आहे मॅडम, आम्हाला काहीतरी रिलेटेबल वाटलं. त्यामुळे असं काहीतरी, मी कोणालाही माझ्याकडे काउन्सिलिंगला आलं ना हे सांगते की तुम्ही काहीतरी असं करा जे तुम्हाला छंदच नाहीये. लोकांना छंद पाहिजे. म्हणजे मी पुणे का निवडलं, मला पुणे हे जास्त संथ वाटलं मुंबई आणि बँगलोरच्या दगदगीपेक्षा. आणि मला आवड आहे सिनेमाची, नाटकांची, गाण्याची. मी थोडं क्लासिकल पण शिकले आहे, ओडिसी. आणि मी जाते रेग्युलरली प्रोग्राम्स बघायला. मला इथे कोथरूड किंवा डेक्कनला मला ते बरं पडतं, यशवंतराव चव्हाण किंवा बालगंधर्वला. तर मी पूर्वी बालगंधर्वपाशी राहायचे, कारण मग मला कामातून तो हे होता, एक विरंगुळा होता की नाही काहीतरी आहे पुण्यामध्ये बरं. आणि किती कलाकार भेटले पुण्यामध्ये, म्हणजे झाकीर हुसेन पासून आम्ही, शोभना जी डान्सर आहे, आम्ही सगळ्यांना पुण्यात बघितलंय. माझ्या घरात ती फार एक्साइटमेंट होती. जे लोक फक्त पैसे कमवणे ह्या एका गोष्टीकरता जॉब करतात किंवा पुण्यात येतात की नाही, पुण्यात बऱ्यापैकी लवकर मिळतं बा, आणि पुणे तसं मराठी लोकांकरता चांगलं आहे कम्पेअर टू मुंबई. त्यांना शनिवार रविवार काय करावे हा जर पुण्यात प्रश्न पडत असेल तर हा खरंच खूप कठीण आहे. म्हणजे मी हैदराबाद समजेल की आपली भाषा समजत नाही. पुण्यामध्ये किती गोष्टी आहे करायला, 300 तप किल्लेच आहे आजूबाजूला. तर हे लोकांना म्हणजे छंद आणि नाती या 2 गोष्टी तुमच्या आनंदाकरता, आणि जे तुम्ही म्हटलं की शनिवार रविवार त्यांना रिकामं वाटतं, ते कारण 5 दिवस जे काही दाबून ठेवतात ना, ज्याच्याशी ते डील नाही करत, ते सगळं शनिवार रविवार बाहेर येतं. कारण काम त्यांच्याकरता एक मोठं डिस्ट्रॅक्शन आहे अशा लोकांकरता. फोटॉन व्हायब्रेशन सिंड्रोम, म्हणजे खिशात फोन नसताना पण व्हायब्रेशन जाणवतात किंवा अस्वस्थता जाणवते. तर ही अस्वस्थता आपल्याला माणसांशी संवाद साधण्यापासून दूर ठेवते का? म्हणजे सतत यू नीड सम स्क्रीन ऑल द टाइम. हो, आणि त्याची सवय झाली, तो आपला अवयव झाला आहे त्या शरीरातला. तो जर असा व्हायब्रेट झाला नाही किंवा वाजला नाही तर आपल्याला वाटतं, मलाही वाटतं कधी कधी काहीतरी चुकलं आहे. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स म्हणजे रोज तुम्ही स्क्रीन टाइम लिमिट करा. आणि सॅटर्डे संडे नाही बघितला फोन तर उत्तम. अधेमध्ये समजा ऍप डिॲक्टिव्हेट करून काही दिवस, 10 दिवस, 15 दिवस, किंवा ते विपश्यना आजकाल खूप लोक करतात ना, 7 दिवसाची, 15 दिवसाची, तसं काहीतरी ट्राय केलं तरी काही हरकत नाही. पण हे अधून मधून व्हायला हवं.
तुम्ही सतत जर त्याच्या ह्याच्यात राहिला तर मग ह्या गोष्टी होणार. स्लीप डिवोर्स म्हणजे एकाच रूममध्ये आहात पण जोडीदार आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. तर हा म्हणजे शारीरिक सहवास असून पण भावनिक दुरावा आहे. तर यावर काय उपाय करावा? परत मगाशी सांगितल्याप्रमाणे काउन्सिलिंग घ्या आणि बोला एकमेकांशी. जसं आपण बोलतच आहोत, हा मुद्दा वारंवार येतो की इमोशनल मॅच्युरिटी कमी पडते. ट्रान्झॅक्शनल टाईपची लग्न आहेत ट्रान्झॅक्शनल टाईपची लग्न, त्यात काहीतरी भावनेचा ओलावा पाहिजे ना, काहीतरी पाहिजे. तर तो नसतो. तुम्ही अगदीच इतकं कट टू कट ट्रान्झॅक्शन करून जर नात्यात जाल तर तो म्हणजे त्याची सुरुवात कुठे आहे किंवा नात्याचं तुम्ही हे बघा, फाउंडेशन बघा काय आहे. तर त्याच्यातून तुम्हाला सध्याच्या करंट जे काही तुम्ही प्रॉब्लेम फेस करता त्याचे उत्तर मिळून जातील. मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की कॉर्पोरेट कल्चरमध्ये विवाहबाह्य संबंध, तर ह्याच्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल का की काही नियम लावले पाहिजेत किंवा काही फिल्टर्स लावले पाहिजेत आणि मग त्याच्यावर विचार करायला पाहिजे? कारण का असं दिसतंय की कॉर्पोरेट कल्चरमध्ये हे जास्त दिसतंय. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे मी 2006 मध्ये खूप लहान होते, नुकतेच पास आउट PG करून इकडे आले होते. मी तेव्हापासून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पुण्यात बघितले आहेत. आणि ते माझ्या छोट्या मध्यमवर्गीय मेंदूला ते दारू आणि त्या सगळ्या गोष्टी बघणं फार त्यावेळेला भीतीदायक होतं. मला शॉक बसला होता त्यावेळेला. पण नंतर मी आता कॉर्पोरेटमध्ये इतक्या मोठ्या ह्याच्यातून गेले तर हे सर्रास चालतं. आणि अर्थात त्यात पॉवर डायनॅमिक्स असतात. पॉवर डायनॅमिक्स आणि परत ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप्स असतात किंवा लोकांना काहीतरी एस्केप हवा असतो. सो सेक्स आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज अनदर एस्केप ऑर अनदर डिस्ट्रॅक्शन पीपल यूज टू रन अवे फ्रॉम देअर ओन प्रॉब्लेम्स. त्यामुळे लोकांना स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवणं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे इमोशनल कोशंट शिकवणं, समजावून सांगणं हे गरजेचं आहे. प्रोफेशनल जेलसी म्हणजे खूप जास्त दिसतं. मग मित्रांमध्येच दिसतं किंवा मित्राच्या बाबतीमध्ये काहीतरी त्याच्या पॉझिटिव्ह होतंय आणि मग आपण स्वतःला मग कोशात घेतोय. हे कसं रोखावं, म्हणजे हे कसं थांबवावं? अर्थात एम्पथीबद्दल आपण हे बोललो. तर मी कोणालाही असं सांगते की तुम्ही पण जर माझा एखादा हा पॉडकास्ट बघत असाल किंवा माझं एखादा फोटो बघितला किंवा कोणाला काही मी कुठे इंटरव्ह्यू देते आहे तर प्लीज मला एकदा फोन करून विचारा पण की त्या दिवशी तुझी अवस्था, मला जर बघून जेलसी वाटली असेल तर अवस्था कशी होती. उदाहरणार्थ या टीमला आज माहिती आहे की मी 1 महिनाभर झाले सर्दी खोकला आणि किंचित डस्ट एलर्जीने आजारी आहे. हे पोस्टपोन झालंय. जरी तुम्हाला हे ग्लॅमरस वाटत असलं तरी मी अँटी ॲलर्जिक म्हणजे अँटीबायोटिक घेऊन मी इथे काम करते आहे. तर हे समजून घेतलं ना की समोरच्याला दुःख आहे म्हणजे तुम्हाला आपोआप एम्पथी येते. तुम्हाला वाटतं समोरचा म्हणजे परफेक्टच आहे, एकदम सुपरमॅन सुपरवुमन. आणि त्यामुळे समजून घ्या, बोला. आणि बोलणं तर लोकांचं अझम्पशन टाळा लोकांबद्दल. प्रेजुडिस म्हणतो ना आपण, तसं आहे थोडंसं की हा तुझं तर काय सोशल मीडियावर सगळं छानच चालू. असं कसं होऊ शकतं? माझ्या एका बहिणीने म्हटलं तुम्हाला दूरच्या काहीतरी, मी अगं म्हटलं असं आहे. अगं पण तू तर एवढे चांगले चांगले पोस्ट टाकत असते. अगदी अगदी 100% अगदी. अरे म्हटलं पण एक पोस्ट टाकला तो मी, त्याच्यातून दॅट्स माय ब्रेड अँड बटर. मी जे लिहिते सोशल मीडिया, दॅट डझंट मीन आय एम डुईंग वेल. ब्रेन फॉग किंवा काय म्हणूयात की खूप ताण आहे, त्याच्यामुळे बोलायचीच इच्छा होत नाही घरी आल्यावर, असं होत असेल तर मग त्याच्यासाठी परत एकदा काय करू शकतो, काय उपाययोजना करू शकतो? यू हॅव अ ब्रेन फॉग. मे बी तो कामाच्या ताणामुळे जास्त होतोय किंवा आपल्या बायकांच्या मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स. पुरुषांना तो बेनिफिट आहे. स्त्रियांना मी म्हणून नेहमी म्हणते की व्यायाम करा. हा सगळ्यात मोठा बेनिफिट. आणि खाणं, जसं मॅडमच न्यूट्रिशनिस्ट आहेत, त्यामुळे खाणं, चांगलं खाणं, योग्य वेळेवर खाणं. बहुतेक मुली म्हणजे स्त्रिया पण अनेक की त्या नाश्ता करत नाही आणि दिवसभर मग शुगर क्रॅश होते आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यामुळे आधी स्वतः पण, दुसऱ्यांना खाऊ घालतात, स्वतः पण खा, स्वतःची काळजी घ्या, हे फार महत्वाचं आहे. तर ब्रेन फॉग ही फार सिरियस टर्म आहे. मी तर म्हणेल तुम्ही डॉक्टरचं कन्सल्टेशन घ्या. अनेक वेळा ते गोळ्या पण देतात, मल्टीव्हिटॅमिन्स देतात तुम्हाला, किंवा न्यूट्रिशन पण देतात मल्टीव्हिटॅमिन, आणि आहार बदलायला सांगतात, तुम्हाला स्लो डाऊन करायला सांगतात. बेसिकली स्लो डाऊन. लोक काय धावतात मला समजत नाही. म्हणजे मी स्वतःहून पण सांगते, मी पण तशीच धावली आहे. पण मी ते स्लो डाऊन झाली जेव्हा कोरोना हिट झाला मला. त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी स्वतःला चेंज केलाय. पण मी पण आधी असेच होते
थोडंसं तुम्ही जे आयुर्वेदात म्हणता ना पित्त प्रवृत्ती, अचिव्हर्स असतात, त्यांना सगळं हायफाय हवं असतं, स्पीड हवा असतो, स्पीड हवं असतं. मग डॉक्टरांचा सल्ला घेतलेला योग्य राहील. जनरेशन गॅप, गावाकडून आलेले आई वडील आणि आपण कॉर्पोरेटमधले एकदम हाय प्रोफाईल असणारे असे, तर ह्याच्यामध्ये जेव्हा तरुण सापडतो तेव्हा तो एकटा पडतोय. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की जनरेशन गॅप आहे? आणि मगाशी तुम्ही बेस तर तुम्ही सांगितलं की एम्पथी हा एक मोठा बेस आहे आपल्या, पण नाही कळत. बायोसिस आता जडणघडणीचा. माझे पण आई बाबा इथे 2014 पासून आहेत. त्यांना पण सुरुवातीला माझे आई बाबा सरकारी नोकरीत होते, पण इथे हा वेग इतका भयानक आहे आणि माझे अनेक वेळा म्हणते की त्या गाड्या बघून की 50च्या वर गेलेल्या माणसांसाठी हा रस्ता नाहीये म्हणे. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक तर मी म्हणते की आई बाबांना जर आणायची गरज नसेल तर आणूच नका इकडे. अगदी नाईलाज असेल तर मग अर्थात तुम्ही जे रिलेशनशिप काउन्सिलर आहेत, त्यांच्या एजसाठी जे काउन्सिलर आहेत त्यांचा सल्ला घेऊ शकतात, कारण त्यांना फार एकटं वाटतं इथे. बरोबर. वृद्ध लोकांना इकडे फार एकटं वाटतं, आपल्यालाच ते एकटं वाटतं. हो, त्यांचं तर आपण तुम्ही एवढं मोठं 60 वर्ष झाड दुसरीकडे म्हणजे उपटून रिलोकेट इथे करायला ते फार कठीण जातं. पण आपण आपल्या जसं पण त्यांची एक इकोसिस्टम ठरलेली असते ना, त्यांचा वाणी, त्यांचा भाजीवाला, त्यांचा दूधवाला, हे इकडे येऊन ते थोडस त्रास होतो. आणि त्यांचे लोक असतात, पेन्शनला गेले बँकेमध्ये त्यांचे लोक गप्पा असतात. गप्पा असतात, त्यांचे ग्रुप्स असतात, ते सगळं चेंज होऊन जातं. अगदीच नाईलाज असेल तर आणा, अन्यथा मी तर म्हणेल की आई बाबांना ते जिथे राहतात तिथेच राहू द्या. एकटेपणा किंवा एकांत ह्याला बऱ्याच वेळा सगळ्यांना घाबरतात, तर त्याचा आनंद कसा घ्यायचा? म्हणजे इट इज अ डिफिकल्ट ट्रिकी क्वेश्चन ना, की एकटेपणा आहे तर आनंद कसा असेल, आणि जर तो एकटेपणा असेल तर त्याच्यात आनंद कसा वाटू शकेल? एकटेपणा आणि एकांत, सॉलिट्यूड आणि लोनलीनेस, तर अर्थात तुम्ही जर स्वतःसोबत राहू शकता म्हणजे तुम्ही स्टेबल आहात. बहुतेक लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की ते एकटे नाही राहू शकत. एकटं राहणं काही वाईट नाहीये, एकटं म्हणजे काही काळापुरतं एकटं राहणं वाईट नाहीये. जुने काही चांगले ऑथर्स जर तुम्ही बघितले, जुने म्हणजे अगदीच मी म्हणते 50 वर्ष 100 वर्षापूर्वीचे, तर ते जंगलात वगैरे जाऊन कुठेतरी एकांतात जाऊन लिखाण करायचे. हो, अगदी आवश्यक आहे लिखाणाला, एकांत फार आवश्यक आहे. तुम्ही गजबज याच्यामध्ये किंवा लोक आहेत, किती तुमच्यावर प्रेम करणारे लोक का असे ना, पण तुम्ही नाही करू शकत तिथे काम. काही ठिकाणी तुम्हाला क्रिएटिव्ह कामं करता एकांत आवश्यक आहे या गोष्टी करता. तर तो कधी घ्यायचा आणि कधी लोकांमध्ये मिसळायचं हे आपल्याला करता आलं पाहिजे. पण मग त्यासाठी काहीतरी छंद पाहिजे. छंद फार आवश्यक आहे. छंद मुलांनी ते म्हणूनच ठेवलाय ना की तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय करा, काही तर पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीच नाहीये. म्हणजे अनेक MPSC वगैरे झालेले अधिकारी येतात माझ्याकडे आणि त्यांना एवढं सगळं अचीव केल्यानंतर मला म्हणे मॅडम कधी छंद लागलाच नाही म्हणे कुठला. अरे छंद काही लागू शकतो, नुसती गाणी ऐकणं रेडिओवर जुनी 60s 70s मधली हा पण छंद असू शकतो ना. तुम्ही काहीच जर करणार नाही किंवा ते प्लेजर तुम्ही म्हणता ना डोपामिन, तर ते घेण्याचा अनेक मार्ग आहेत. झाडं लावा तुम्ही किंवा लोकांना भेटा, वाचन करा, वाचनालयात जा. आता अनेक बुक रिव्ह्यूअर आहेत ना मराठीतले, ते खूप चांगल्या पोस्टवर काम करतात. तर मी तर म्हणते हा चांगला कन्स्ट्रक्टिव्ह वे आहे. त्यांना जर त्यांचं सॅटर्डे संडे जर ते सत्कारणी लावत असतील तर असं काहीतरी करू शकतात. कम्युनिटी लिव्हिंग बद्दल बोलूयात आता आपण. कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे पूर्वी कसं की वाडा संस्कृती होती, चाळ संस्कृती होती. आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अशी हक्काची माणसं कशी शोधायची? म्हणजे काय करता येईल? त्या सोसायटींनी असे काहीतरी इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. म्हणजे एकटी व्यक्ती काही करू शकत नाही, पण ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीनी पुढाकार घेऊन, कारण ती आता गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का 2021 मध्ये जपाननी लोनलीनेस मिनिस्टर आणलाय त्यांच्याकडे, आणि त्याच्या अगोदर 2018 मध्ये ब्रिटननी आणला लोनलीनेस मिनिस्टर. तुम्हाला मिनिस्टर आणण्यापर्यंत जर वेळ येते आहे ते एवढ्या चांगल्या कंट्रीजमध्ये, तर भारतामध्ये ही स्थिती आहे. आपल्याला माहिती आहे, विशेष करून आपल्याकडे आपण जिथे राहतो तिथे आहे, लोक एकटी राहतात. त्या सोसायटीनीच काही या गोष्टी करायला पाहिजे. ग्रुप्स करा, योगा सुरू करा तुमच्याकडे वृद्ध लोकांकरता, किंवा जे स्त्रिया असतील त्यांना काहीतरी मदत. आणि हे असलं की तुमच्या पुरतं जरी सुरू केलं, 10 लोकांची 15 लोकांची सोसायटी असेल, तोच खूप मोठा हे आहे ना. तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही, कुठे काउन्सिलरकडे पण जायची गरज नाही. पूर्वी असं म्हटलं जायचं की आता मिड एज मधल्या बायकांविषयी पण मला थोडं बोलायचं की 45 अँड
अबाव मिड एज क्रायसिस येतोय आणि मग मिड एज क्रायसिसमध्ये थोडंसं मग परत एकदा सोशल मीडियाचं ॲडिक्शन आहे, हो. तिथे रेकॉग्निशन मिळतं, त्याचा आनंद वाटायला लागतोय. तर त्याच्याशी डील कसं करायचं? मिड लाईफ क्रायसिस हा माणसांना पण येतो, म्हणजे फक्त बायकांना ओके. माणसांना पण येतो. मग याच्यामध्ये अफेअर्स करायला लागतात लोक मिड लाईफ क्रायसिसमध्ये, हे पण आहे. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये आम्ही बघितलंय 44-45 आलेले पुरुष किंवा स्त्रिया, आणि त्या याच्यामध्ये पडतात, या ट्रॅपमध्ये. पण याच्याऐवजी अर्थात तुम्ही जे काही आतापर्यंत जशा पद्धतीचं लाईफ जगला आहात त्याच्यामुळे ही अवस्था आलेली आहे. मग तिथे कुठे काय चुकलं बा, आणि आपलं काय चुकलं हे मान्य करायला खरंच खूप हिंमत लागते. त्यामुळे हा सोल सर्चिंग ज्याला म्हणतात ना, तो वर्ड आहे, ती तुमच्यावर वेळ आलेली असते. ते तुम्ही अफेअर किंवा दारूच्या किंवा फॅन्सी इंस्टाग्राम रील्स करून नाही हे करू शकत, सॉल्व्ह करू शकत. तुम्हाला त्याला ऍक्च्युअल इश्यूज आहेत त्याला बघावं लागेल. हे चुकलं आहे, हे जमत नाहीये, आणि हे करायला आधीच हवं होतं, नाही करू शकलो. मग आता येऊन पडलाय समोर, तर त्याला कसं हे करायचं, त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा. सोल सर्चिंग इज अ नाईस वर्ड. म्हणजे खरंच हे त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, करायला पाहिजे. वेळ द्यावा लागेल, मुख्य म्हणजे वेळ, रिकामा वेळ स्वतःला. एखाद्याला अगदीच एकटं वाटत असेल तर त्याने त्याच्या भावनांना कसं नाव द्यावं, काय काय त्याला टर्म द्यावी, आणि त्याच्याबद्दल बोलताना काही लोकांना मग गिल्ट पण येतो किंवा कमीपणा वाटतो, तर त्याच्याशी कसं डील करावं? आता याला तुम्हाला प्रोफेशनल हेल्प करू शकतात, काउन्सिलर, कोचिंग, किंवा फ्रेंड्सशी बोला. किमान पहिले तर सुरुवात फ्रेंड्स पासून पहा, जो असेल व्यवस्थित आपल्याला वाटतो की नाही हे करू शकतो का. आणि आता ना सोशल मीडियामुळे इतकं मेंटल हेल्थ रिलेटेड कंटेंट अवेलेबल आहे, मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, लोकांमध्ये अवेअरनेस पण वाढला आहे. तर तुम्ही थोडंसं त्याचा वापर करून थोडं स्वतःला, आणि मी ते बघते 30-31-35च्या मधले मुलं मुली आहेत ना, ते थोडे ओपन आहेत या बाबतीमध्ये. हे होतंय, आपल्या पिढीतले नाही आहेत. त्यांना सांगायला लागेल तर ते काहीही ऐकत नाही, त्यांच्या ह्याच्यात ते ऐकत नाहीत. तर हे तुम्ही थोडंसं स्वतःपासून सुरुवात करा. पण मी म्हणेल की सोशल मीडियाच्या एंटायरली डिपेंड राहू नका, कारण त्यात बरंच काही काही असतं. ऑथेंटिक काही चांगले पॉडकास्ट आहेत, तुमचा एक आहे, आणि बाकीचे अजून बरेच पॉडकास्ट आहेत जे चांगलं मराठी कंटेंट बघायला मिळतं, ते बघा. कारण त्यात खूप मोठे मोठे लोक येतात बोलायला, डॉक्टर्स येतात किंवा न्यूट्रिशनिस्ट येतात. तर अशा चांगल्या कंटेंटमधून स्वतः थोडं बघा, कोणाला विचारा, डॉक्टर्सला विचारा, पण त्याला अवॉइड करू नका. लोक अवॉइड करतात, भीती वाटते. आणि अनसर्टनिटी सोबत जगायला शिकलं ना की तुम्हाला अँझायटी किंवा डिप्रेशन काहीच येत नाही. लोकांचा सध्याचा, मी जेवढा लोकांचा बघते ना, त्यांना जसे सोशल मीडियाची त्यांची टाईमलाईन कंट्रोल करायची असते किंवा क्युरेटेड प्रोफाईल दाखवायचं असतं, तसंच त्यांना लाईफ पण हवं आहे की त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना क्युरेट करता आलं पाहिजे. तसं नाही होत. अनएक्सपेक्टेड, कोरोना अनएक्सपेक्टेड होता, सगळं छान सुरू होतं आपलं, पण कोरोना अनएक्सपेक्टेड होता ना. तसं अनएक्सपेक्टेड सोबत तुम्हाला जर जगता आलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही की नेक्स्ट मोमेंट यू डोंट नो व्हॉट विल हॅपन. त्यामुळे आहे त्या क्षणात जगा. वा. आता मी शेवटचा प्रश्न विचारते मॅम. ॲक्च्युली मला तर असं वाटतं की हा एपिसोड आपण असे अनेक एपिसोड्स एकत्र घेऊ शकतो, पण आज थोडंसं टाईमलाईनच्या ह्याच्याने आजचा शेवटचा प्रश्न असा की आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल की जे व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊन खऱ्या अर्थानं नातं जगू शकतील, किंवा व्हर्च्युअल जगातून खरंच बाहेर या. मी सगळ्यांनाच म्हणेल, त्यात मी पण आहे, की मी पण काही प्रमाणात सोशल मीडिया वापरते, माझ्या कामाकरता वापरते. पण जितके मी अनुभव घेत आहे तितकं आपण जितकं फेस टू फेस राहू तितकं आपलं लाईफ सुखी आणि काय म्हणता येईल त्याला, एक सेफ राहील. बेसिकली सेफ राहील. तुम्हाला जितके ट्रॉमाज मिळतात की यांनी अरे हा असा वागला आपल्याशी, हा तसा वागला, सोशल मीडियावर तर हा माझे पोस्ट लाईक करत होता, फॉलो करत होता, कमेंट करत होता, प्रत्यक्षात तर विचित्र वागला किंवा विचित्र वागली. तर हे जे मी बघते आहे, आणि या सोशल मीडियाने आपल्याला खूप लोकांना भ्रम दिले आहेत. तसं आपलं एज तर ते नाही आहे की बाबा आपण, पण मी जे थोडी यंगर जनरेशन जी बघते 30-35 पर्यंत, ती इंस्टाग्रामवर मोठी झाली आहे. त्यांना इंस्टाग्राम रियालिटी वाटते. इंस्टाग्रामवर जे टाकत असतात हे, ते त्यांच्याकरता म्हणजे काय म्हणता येईल त्याला, भगवद्गीता आहे. एक रील त्यांच्याकरता भगवद्गीताच असतो की ते शेवटचा शब्द आहे. म्हणजे यांनी सांगितलं म्हणजे असं नसतं ना, तुम्ही क्रॉस क्वेश्चन करत आहात का त्याला, त्या गोष्टीला. तर इंस्टाग्राम ही रियालिटी नाहीच आहे. आणि ते इंस्टाग्राम हे पर्स्युएसिव्ह डिझाईननी बनवलं गेलेलं एक अडिक्टिव्ह ॲप आहे.
त्याचा जो फाउंडर होता तो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा पासआउट आहे. नंतर त्यांनी ते मार्क झुकरबर्गला विकलं आणि ते आता इतकं भयंकर पद्धतीने अडिक्टिव्ह झालं आहे. आणि त्यांनी बॉडी डिससॅटिस्फॅक्शनचे तुम्ही मगाशी म्हटलं ना लेडीजला वाटतं मिड 40s मध्ये आल्यावर, तर बॉडी डिससॅटिस्फॅक्शन किंवा अरे मी माझ्या 20s मध्ये, हे तर मलाही वाटतं मेकअप आता मी करते ना, म्हटलं आपण तर कधीच इतका मेकअप नाही करायचो. म्हणजे मी इतक्या चांगल्या पोस्टवर काम केलं आहे पण आम्ही एवढा मेकअप कधीच नाही केला. माझ्या जनरेशनच्या कोणी करत पण नाही. पण आता जे मेकअपचे येतात ना, मला स्वतःला कॉम्प्लेक्स येतो. कॉम्प्लेक्स येतो. अरे बापरे. त्या मुलींना किती जमतं आणि मला जमतच नाही. म्हणजे माझ्याकडे भरपूर स्किल्स आहेत पण म्हटलं एवढं चांगला फास्ट करतात मुली, मी त्यांचं बघते ना. तर हे जे कमीपणाची भावना येणं, यू आर नॉट इनफ ची भावना येणं, त्याच्यानंतर डिससॅटिस्फॅक्शनची भावना येणं की आपल्यात काहीतरी कमी आहे यार, आपण काहीतरी घ्यायला पाहिजे विकत म्हणजे ती कमी जाईल आपल्यातली, किंवा यांच्यासारखं काहीतरी करायला पाहिजे. तर हे जर टाळायचं असेल, आणि ह्याचे प्रचंड परिणाम होतात, तुमच्यावर होतात, तुमच्या नात्यांवर होतात, तुमच्या आरोग्यावर होतात. त्यामुळे तुम्हाला पीस, मेंटल पीस हवं असेल आणि तुम्हाला गरज नसेल बिझनेस किंवा याच्याकरता, सोशल मीडिया ठेवूच नका. म्हणजे इथे तुमच्या शेल्फमध्ये कुठेतरी मी डीप वर्क नावाचं पुस्तक बघितलं, तर तो माणूस मॅथमॅटिक्सचा की कम्प्युटर सायन्सचा प्रोफेसर आहे आणि त्यांचे मी दोन्ही पुस्तकं वाचले, डीप वर्क आणि एक डिजिटल डिटॉक्स म्हणून. तर त्यांनी कधी सोशल मीडिया वापरलंच नाही. ही इज ऑल्सो 44. त्यामुळे मी वापरलं नाही. आणि मी एक युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात, ते युनिव्हर्सिटीतून घरी येतात दुपारच्या वेळेला, जे पूर्वीच्या काळी करायचे ना, दुपारच्या वेळेला जेवायला घरी येतात आणि मी परत जातो म्हणजे चालत चालत जेवण करून. मी सोशल मीडिया वापरत नाही. मला चांगले फ्रेंड्स आहेत आणि जे बरेचसे आहेत असे लोक मला माहिती आहेत की जे सोशल मीडिया वापरत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया ही हिच्यावर जितकं बोलता येईल इतकं कमीच आहे, पण त्याच्यातून बाहेर पडा. आणि काय झालं, सोशल मीडियाने आपल्याला फार काय म्हणतात, थोडक्यात खूप सारं द्यायची सवय लावली आहे. तुम्हाला खूप डीप जावं लागतं, खूप पुस्तकं वाचावी लागतात, तेव्हा तुम्ही कुठे काही गोष्टी रेकमेंड करू शकता. तुम्ही जर एखादी रील बघून त्याचे प्रयोग स्वतःवर करायला गेले किंवा इतरांना ते सांगितलं, हे फार डेंजरस गोष्ट आहे, फारच डेंजरस गोष्ट. फिल्टर्स लावायला पाहिजे. फिल्टर्स म्हणजे मला नाही वाटत इंस्टाग्राम रील बघून लोकांनी काही त्याच्यातून फारसं घेऊन सिरियसली त्याच्यावर ऍक्ट करायला पाहिजे. करतात लोक, पण ते छान करतात, ते प्रचंड अट्रॅक्टिव्ह आहे सोशल मीडिया आणि लोक करतात पण कंटेंट, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आपण दाद देतो. पण ते मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे का, तर काही जरुरी नाही आहे. इनफॅक्ट नकोच. आणि नाती चांगली ठेवायची असेल तर ते सोशल मीडियापासून दूरच ठेवा. थँक्यू सो मच मॅम. मला माहिती आहे की प्रेक्षकांना बऱ्यापैकी इंडस्ट्रियल काउन्सिलिंग किंवा ह्याच्याबद्दल माहिती कळली असेल, आणि ज्यांना कोणाला खरंच काउन्सिलिंगची गरज असेल तर ते आपल्याला नक्की अप्रोच करतील आणि मॅम तुम्ही त्यांना नक्की हेल्प कराल. नक्की. आणि आपण अजून एखाद्या गोष्टीवर पण विषय घेऊन गप्पा मारूयात. आय वुड लव्ह टू डू दॅट. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर टाईम. थँक्यू. आणि तुमचं एवढं मोठं काम आहे या सगळ्या विषयावर, त्याच्यामधून तुम्ही आम्हाला जे आत्ता दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.